नमस्कार मित्रांनो, उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि भाऊ स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. कोणाचं कौतुक करतील तर कोणाची कान उघडी करतील याबद्दल थोडंसं बोलूया. नुकतीच भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि त्या अगोदर बघूया की भाऊ कुठल्या मुद्द्यावरती कोणाची शाळा घेतील, कोणाची कान उघडणी तर कोणाचं कौतुक करतील. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असणार आहे या भाऊच्या धक्क्यावरचा, तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील पॉवर कीची चोरी. मी मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॉवर कीची चोरी पूर्णपणे दाखवतायत. या अगोदरच्या चोऱ्या दाखवल्या नव्हत्या. ती चोरी कशी केली, ती चावी कुठे लपवली, हे सगळं दाखवतात. त्यामुळे या पॉवर कीच्या चोरीवरती बरंच काही अवलंबून असणार आहे, जसं की बिग बॉसने दाखवल्याप्रमाणे. तर एकंदरीत जी काही पॉवर कीची चोरी आहे, तो मुद्दा इथे हायलाईट असणार आहे. प्रभूने ती चोरी केली. ही चोरी बाकीच्या लोकांना माहित होती, परंतु त्याने उघड केलं नाही आणि त्यानंतर जे काही सगळं झालं, जो काही ड्रामा झाला, प्रभू खूप गरम झाला, प्राजक्ताही गरम झाली. परंतु या दोघांव्यतिरिक्त काही दुसरीच लोक आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यामध्ये काय त्याचं नाव, रोशन दादा हा थेट प्रभूवरती चाल करून गेला. त्यानंतर सागर देखील दीपालीला बोलताना दिसत होता. तर खूप ड्रामा या पॉवर की चोरीमध्ये झाला होता. तर इथे कदाचित प्रभूची देखील कानउघडणी करू शकतात, कारण ज्या पद्धतीने पर्सनल सामान जे ठेवलं होतं एका लेडीजचं, तर तिथे हात टाकून ते सगळं प्रभूने काढलं होतं. तर याच्यावरती कदाचित भाष्य करतील आणि कदाचित प्राजक्ताला देखील बोलू शकतात की तुला ही पॉवर की व्यवस्थित सांभाळता आली नाही का, आणि याच्यामध्ये ज्याने ज्याने हातपाय धुवून घेतले तर त्या लोकांची इथे कान उघडणी करू शकतात. पण मला असं वाटतं की महत्वाचा हायलाईट मुद्दा असणार आहे तो म्हणजे पॉवर की चोरीचा. तर या भाऊच्या धक्क्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे कॅप्टन तन्वी कोलते. तन्वी कोलतेचा जो काही आयुष आणि तन्वी कोलतेचा जो काही मुद्दा झाला होता, राखीने जो काही काढला होता, तर तो मुद्दा कुठेतरी तन्वी कोलते फार वरपर्यंत घेऊन गेली. खरं तर तन्वीला एवढा सगळा ड्रामा क्रिएट करायची काहीच गरज नव्हती. राखी ही पोक करण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आली. तिने तो विषय काढला की तुमचं काय होतं आणि याच्यावरती जो काही ड्रामा तन्वीने केला. खरं तर इकडे राकेश असेल, तिकडे तो विशाल असेल, बाकी सर्वजण समजवताना दिसत होते की असं काही नाही, तुमच्यात काही नाही. एवढं सगळं घर एकत्र आलं तरी तन्वीने तो विषय खूप वाढवला, रडारडी वगैरे सगळं काही केलं. तर याच्यावर कदाचित भाऊ नक्कीच बोलतील. आणि दुसरा तन्वीचा मुद्दा इथे महत्वाचा असणार आहे, कॅप्टन्सी आणि ब्राउन्स रेशन कार्ड. म्हणजे आम्ही कॅप्टन्सीच्या सगळ्या सोयी सुविधा घेणार, इकडे कॅप्टन्सी रूम देखील वापरणार, पण आम्ही ब्राउन्स रेशन कार्ड सारखे आहोत असं दाखवणं. तर हा मुद्दा कुठेतरी राखीने खूप हायलाईट केला. म्हणजे तन्वी कोलते ही दुपट्टी भूमिकेत वागते, डबल ढोलकीचा गेम खेळते. तर याच्यावरती भाऊ नक्कीच भाष्य करतील. तर तन्वीचे हे दोन मुद्दे इथे हायलाईटला असणार आहेत. त्यानंतर मला असं वाटतं की राखीची थोडीशी कानउघडणी करतील भाऊ. ज्या पद्धतीने प्राजक्ताला सेव्ह केलं तळ्यात मळ्यात जो काही गेम होता ना, तर राखीची थोडीशी कान उघडणी याच्यासाठी होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, अजून असं आहे ना की काही लोक बिग बॉसच्या घरामध्ये आपला खेळ खेळताना दिसत नाही. याच्यामध्ये रोशन दादा आहे, आपला तो सागर कारंडे आहे, प्राजक्त आहे. या लोकांनी अजूनही आपला खेळ दाखवलेला नाही, तर यांची थोडीशी कान उघडणी करणं गरजेचं आहे. रोशनकडे खूप संधी होती दिसण्याची, खेळण्याची, परंतु त्याने ती संधी हुकवली पुन्हा एकदा. आणि जो काही आत्ताचा कॅप्टन्सीचा टास्क होता पॉवर सॉर्सचा, तर त्याच्यामध्ये पण काही लोकांना खेळण्याची खूप संधी होती, त्याबद्दल भाष्य करतील. आता या टास्क अंतर्गत अनुश्रीने आपली वेगळी चूल मांडली, अनुश्रीने टोळी सोडली आणि त्यानंतर बराच काही मोठा ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये झाला. अनुश्री खूप काही बोलली विशाल आणि बाकीच्या लोकांना. तर त्याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच भाष्य करतील. अनुश्रीचा गेम नक्की कसा होता, तर याच्यावरती नक्कीच बोलायला पाहिजे. पण मला असं वाटतं की अनुश्रीचं इथे कौतुकच करतील. एकंदरीत ज्या पद्धतीने तिने इंडिव्हिज्युअल गेम खेळून जे काही कॅप्टन्सी मिळवली, तर त्याबद्दल कौतुक होणार आहे. त्यानंतर थोडीशी कानउघडणी होईल, ती म्हणजे तन्वी कोलतेची थोडी नाही, बरीच कानउघडणी होईल. कारण तन्वी कोलते थोडाफार डबल ढोलकीचा गेम खेळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इकडे कॅप्टनच्या सुविधा देखील घ्यायच्या आणि त्यानंतर मी सर्वसामान्य आहे, ब्राउन्स रेशन कार्ड असंही दाखवण्याचा प्रयत्न ती करते. दुसरं म्हणजे आयुषचा मुद्दा जो होता ना, तो खूप तिने हायलाईट केला. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे पॉवर कीज चोरण्याचा. आता याच्यामध्ये प्रभूची शाळा होते की त्याचं कौतुक होतं हे माहिती नाही. नंतर प्राजक्ताने जी काय बेफिक्री केली, तर त्याच्यावरती नक्कीच भाष्य केलं जाऊ शकतं. तर असे एकंदरीत 3-4 मुद्दे आहेत, त्याच्यावरती जे आठवड्यात रितेश भाऊ बोलू शकतात. बघा, याच्यावरती बोलतील का नाही मला माहिती नाही, पण विशाल कोटियान आणि रुचिता जामदार यांचं जे काही तन्वीवरनं सुरू आहे, तर हा मुद्दा थोडासा भावने काढायला पाहिजेत होता.
सध्या काय त्यांचं सुरू आहे त्याबद्दल नक्कीच भाष्य करायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर काय वाटतं तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती आणि कोणाचे रितेश भाऊने शाळा घ्यायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.